लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ श्री एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं। तुकाराम खेतम मुंबईचे अध्यक्ष, त्याचबरोबर विलास महागावकर, वसंत जळगावकर, अजय माडिक, अजय काते, तुषार काते, गणेश काते यांनी पुढे येऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। छत्रपती शिवाजी महाराज की, देवी लक्ष्मी माते की। माननीय आमदार तुकाराम काते साहेबांना मी विनंती करतो की आपण देवी लक्ष्मी नारायण मंदिर समितीच्या वतीने आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचंय। माजी सरपंच धोंडू ढसाळ हे त्यांचं स्वागत करतील। दलाल मॅडम यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। त्याबरोबर युवा सेनेच्या वतीने देखील या ठिकाणी लक्ष्मीनारायणला नमस्कार करतो। आज आमचं सर्वांचं भाग्य आहे की या खेडेगावामध्ये, या डोंगराळ भागामध्ये यांचे पाय लागले ते आमचे सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब। स्वतंत्र होऊन भरपूर वर्ष झाली, परंतु कुठला नेता या डोंगराळ भागामध्ये आतापर्यंत आलेला नाही आहे। आज मी मनापासून खूप खूप धन्यवाद साहेबांना देतो की आपण या छोट्याशा गावामध्ये आपण आलात आणि आम्हाला जी पावते ती देवी लक्ष्मी नारायण मंदिराचं आपल्या सर्व आमचे वयस्कर मंडळी ज्यांनी हा मंदिर लहानपणापासून बघितलं आहे ते सुद्धा खूप खुश आहेत। साहेब, या मंदिराला खूप परंपरा आहे। आजचा दिवस अक्षय तृतीया। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक। अक्षय तृतीयाच्या मी सगळ्यांना आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लक्ष्मीनारायण मंदिराचा सोहळा उद्घाटनाचा या ठिकाणी पार पडतोय, यापेक्षा आनंदाचा दुसरा दिवस काय असू शकतो। आणि आजच्या या प्रसंगी उपस्थित आमचे सहकारी मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार तुकाराम काते, अनिल नवगणे, प्रमोद भुसाळकर, आपल्या जिल्हाधिकारी किसन कुमार जावळे, पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल, सुवर्णाताई करंजे, समृद्धीताई काते, अरुण चाळके, विपुल उभारे, राकेश वडके, रमेश मोरे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि इकडे लाडके भाऊ आहेत। लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना आपल्याला पुन्हा एकदा अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे एवढ्याशा छोट्या बोरीचा माळ या छोट्या गावामध्ये लक्ष्मीनारायणाचं मंदिर आता उभं राहिलेलं आहे। त्यामुळे आता तुम्हाला लक्ष्मीनारायणाचं रोज दर्शन होणार आणि या गावाची समृद्धी विकास झाल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभेल, सुख समृद्धी लाभेल आणि मंदिराच्या नावात लक्ष्मी आहे
त्यामुळे धनधान्य संपन्न सगळं लक्ष्मी सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. खरं म्हणजे मंदिर आलं की एक पावित्र्य आलं, एक मंगलमय वातावरण आलं आणि मग प्रत्येक जण मंदिरामध्ये जातो. सकाळी आपल्या आपल्या घरी पूजाही करतो, पण मंदिरामध्ये या अतिशय सुंदर अशा मंदिरामध्ये आपल्याला दररोज दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली ते तुकाराम काते यांनी. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गावकऱ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि याचा इतिहास परंपरा मला सांगितली. 300 वर्षापूर्वी या मूर्त्या ज्या आहेत मुंबईवरून आल्या. आता तेव्हा गाडी घोडा नव्हता. मुंबईवरून पायी चालत चालत या मूर्त्या त्या काळातल्या लोकांनी आणल्या. त्यांना देखील विनम्र अभिवादन केलं पाहिजे. चालत मूर्त्या घेऊन येणं काय सोपी गोष्ट आहे? मुंबई पासून इथपर्यंत बघा, त्या काळामध्ये फार रस्ते नव्हते. मी पण गावी गेलो बरेचसे की आपला मेढा आहे, मेढ्याला जायला रस्ते नव्हते. मला कसे जायचे? आमचा आजोबा आमचे होते तेव्हा आम्ही गावी जायचो. आमच्या आजोबाकडे एक घोडा होता. त्या घोड्यावर बसून आजोबा जायचा आमचा. बाकी लोकांकडे घोडे नव्हते तेव्हा. एक पायी प्रवास म्हणजे दरेगाव ते मेढ्याचं बाजारपेठ होती, तिथे पायी प्रवास करून लोक चालत जायचे. त्यावेळेस फार लोकांनी कष्ट हाल अपेष्ट भोगलेले आहे. आणि आता तर विकासाची गंगा सगळीकडे आली आहे. रस्ता झालाय इकडे चांगला. चलो रे, चलो 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 चलो.